हा हॅलो मनोज दादा बोलणार मनोज दादा बोलणार बोला. हॅलो, बोला दादा. माईकला लावलाय. माईकला लावलाय का? हा लावलं लावलं. सगळ्या बांधवांना आपल्या जय शिवराय सगळा. भाऊ यायचं होतं. सरांनी फोन केला होता की या म्हणून. पण काय काल सोलापूरहून नांदेड, नांदेडहून आपला बीड जिल्हा. मग मी सरला शब्द दिलाय की आपण वडवणीचा एक मोठा कार्यक्रम, मोठी सभाच लावू. त्या दिवशी मी 100% येतो. ते 2-3 उद्या आणि परवा मला थोडंसं चेकिंग करायचं सांगितलं डॉक्टरनं पुन्हा. त्यामुळे मी येऊ शकलो नाही. खरंच मनापासून मला वाईट वाटतंय की मी यायलाच पाहिजे होतं. सरने खूप आग्रह धरला होता. पण मी तुमच्यासाठीच करतो, तुम्ही आपल्या समाजासाठीच करताय. थोडंसं समजून घ्या एवढ्या वेळेस. कारण बीड जिल्ह्यातले कार्यक्रम 3 वाजेपर्यंत संपतील आणि 3 ते 11 रात्रीचे घनसांगवी आणि बदनापूर तालुक्यात आहे. दुसऱ्या वेळेस 100% तुम्हाला एवढी मोठी घनसांगवी आपली वडवणीची सभा घेऊ, की खूपच मोठी पूर्ण वेळ देईल एक दिवस. हा शब्द आहे माझा तुम्हाला सरच्या वतीने. दादा आणि आता पण 3,000 लोक 3,500 लोक आता पण. तुमचं कौतुक किती करावं समाजासाठी. खरंच मी भाषणाचा राजकारणी माणूस नाहीये. खरंच कौतुक आहे. हे खूप ताकदीनं तुम्ही काम करता पहिल्यापासूनच. वडवणी पण आणि आपला बीड जिल्हा पण सगळे तुटून येतात. सगळ्यांनी ताकद उभा केली म्हणून तर आपला आरक्षणाचा विषय जवळ आला. आणि इथून पुढे असंच राहा. कारण किती दडपण केलं, कुणी काही घाबरण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला घाबरायचं नाहीये. जातीसाठी एक एक घेऊ. पण सगळे सोयरींची अंमलबजावणी ओबीसीतून घेतल्याशिवाय भाऊ आपल्याला सुट्टीच द्यायची नाही यांना. एवढी मोठी सभा घेऊ आपण आपल्या वडवणी तालुक्याची. प्रचंड मोठी सभा घेऊ. मी 2-4 दिवसात तुम्हाला तारीख कळवतो. जोरदार तयारी करा. गावची गाव वडवणी तालुक्यातले धुवून आले पाहिजेत. एवढा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. ठेव दादा.